सकाळ सकाळ प्रेस दिलं. आपण पाहू शकता मी मस्त दोडक्याचा रस्सा बनवणार आहे, मटणासारखा रस्सा बनवणार बरं का. कोण दोडका खात नाही लवकर, तुम्ही बघू शकता. मी सगळं मस्त बघा, खोबरं घेतलंय, कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, कांदा घेतलाय, अर्धा टमाटर टाकलाय, बघा लागणारं साहित्य सगळं घरातलं घेतलंय बघा. आता तुम्ही बघा, मी कढई तापलं ठेवणार आहे. बघू शकता मी तेल टाकणार आहे आता. इतकी सुंदर करी करणार ना मी, तुम्हाला खूप आवडेल. मटण कसं असतं, मटण तसंच लागतं बघा. दोडक्याला स्वच्छ चिरायचं बरं का, आधी धोक्य त्याचं वरती सगळी साल काढायची दोडक्याची. मग त्याला असं चिरायचं वांग्यासारखं, आणि त्यात थोडंसं मीठ भरायचं. मीठ भरलंय बघा, थोडंसं चव लागते. मग जिरी मोहरी थोडीशी चांगली तडकू द्यायच्या. हे बघा कशी तडकायला लागली बघा. चांगली तडकली ना तो खूप सुंदर लागते. आता आपण कढीपत्ता पण टाकणार आहे, थोडा कढीपत्ता टाकायचा. चांगली फुटू द्या बरी. मग जिरी मोहरी चांगली लई नाही टाकायची, दाताखाली येते कचकच. मसाला बरं का, दाखवतेच मी मटणासारखे. याला चांगलं भाजायचं बघा. तेल में ऐसा भून सकते हैं आप, बहुत अच्छा लगता है। इसको दोड़का बोलते हैं। मुझे हिंदी नहीं आता है तो भी मैं प्रयत्न करती हूँ। हे बघा किती सुंदर भाजला बघा. बघा असं सुंदर भाजू द्यायचा बघा. आता मी ह्याच्यात मटण मसाला टाकणार आहे. खूप सुंदर लागते टेस्ट, तुम्ही बघू शकता. सगळं तिखट वगैरे सगळं टाकणार आहे मी. आपल्याकडे 2 चमचे काळा मसाला, हे तांबडं 2 चमचे, आम्हाला तिखट लागतं म्हणून ना. अजून थोडीशी हळद तुम्ही पाहू शकता. आपण चांगलं तेलात बघा का, थोडंसं चवीपुरतं मीठ बघा, तुम्ही बघू शकता. मीठ पण टाकलंय मी. आता याच्यात दोडका टाकणार आहे बरं का, तुम्ही बघू शकता. हे चांगलं भाजायचं बघा त्याच्यात. आता मस्त असं घालून घ्यायचं. दोडक्याला शिजायला नाही वेळ, 10 मिनटं लय झाले. मग प्लेट झाकून ठेवल्यानंतर पाणी टाकणार. आता आपल्याला पाणी टाकायचं आहे बरं का. आता अजून थोडंसं तुम्ही बघू शकता. आता मी काय टाकते म्हणजे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते बरं का. आता शेंगदाण्याचं कूट, थोडासा शेंगदाण्याचं कूट टाकवते बरं का. आता तुम्हाला शिजल्यावर दाखवते बघा कशी उकळी येते कशी. मी थोडा मॅगी मसाला पण टाकते. थोडीशी मॅगी मसाला पण टाका, टेस्टी येते बघा. कसं शिजतंय बघा, कसं उकळतंय. तुम्हाला दाखवते एका प्लेटमध्ये काढून. दोडक्याला नाही वेळ लागत, कवळा दोडका असला. तुम्ही बघू शकता कशी झाली करी दोडक्याची. कसा मटणासारखा रस्सा झालाय का नाही. खावा मस्त भाकरी बरोबर चुरून, बाजरीची, ज्वारीची, चपाती. खूप सुंदर लागते बरं का ह्याच्याबरोबर. तुम्हाला दोडक्याचा रस्सा माझा मटणासारखा आवडला असेल, तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद देशील. आमेन.